नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे तूळ राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेणार आहोत माहिती. आणि हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य विसरून चालत नाही, परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता महिन्याचं व्यवस्थित नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जाणून घेणार आहोतच, परंतु काय करायचे तर आध्यात्मिक उपाय हे सुद्धा शेवटच्या भागात पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा नोव्हेंबर महिना आपल्या तूळ राशीसाठी. सर्वप्रथम दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. या महिन्यामध्ये 1 सोडून 3 ते 4 शुभ ग्रह योगांचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपल्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शनी, हा शनी ग्रह 15 नोव्हेंबर पासून मार्गी होत आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात, तेही कुंडलीच्या 5व्या घरातून पंचम स्थानात. त्यामुळे शनी ग्रहाची शुभ परिणाम देणारी परिणामकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा लाभ आपल्या राशीच्या पालक मंडळींना आपल्या मुलांच्या माध्यमातून उत्तम रीतीने मिळताना दिसेल. आपल्या मुलांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती आपल्या आनंदामध्ये भर घालेल. तर मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्न कार्यातील अडचणी बऱ्यापैकी दूर होऊन त्यापैकी त्याच्यातल्या शुभ बातम्या कानावर येतील. त्या संदर्भात आपण घेतलेले कष्ट यावेळेला सार्थकी लागतील. तर ज्या दाम्पत्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड त्यामुळेच अनुकूल राहणार आहे. अवश्य निर्णय घेऊ शकता. परंतु याच पंचम स्थानावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे काळजी मात्र घ्यायला विसरू नका. संततीचं नियोजन करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना विचार केला तर हा शनी उच्च शिक्षणामध्ये चांगली मदत करेल, मात्र मेहनत खूप करावी लागणार आहे. निष्काळजीपणा आणि आळस यापासून मात्र आपल्याला विद्यार्थ्यांना सांभाळायचं आहे. कायदा, अकाउंटिंग, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, लॉ अशा विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना बऱ्यापैकी शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तेव्हा आपल्या ध्येयावर लक्ष अवश्य केंद्रित करा. दुसरा आणि तिसरा शुभ ग्रह योग म्हणजे आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध. हा बुध ग्रह संपूर्ण महिन्यासाठी धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामुळे आर्थिक कामं यशस्वीपणे व्हायला मदत होईल. काही रखडलेली जुनी उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य त्यामुळेच प्रयत्न वाढवा, लाभ होईल. काहीतरी पदरात पडायला निश्चित मदत मिळेल. 16 नोव्हेंबर नंतर याच धनस्थानामध्ये बुध ग्रहाला साथ द्यायला रवी ग्रह सुद्धा पदार्पण करतोय, ज्यामुळे धनस्थानामध्ये शुभ असा बुध आदित्य योग तयार होईल, जो सरकारी आर्थिक योजना आपल्याला लाभान्वित करायला मदत करेल. काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभ अवश्य पदरात पडायला मदत होईल. तर काही सरकारी कामाची टेंडर मिळवण्याच्या कामामध्ये सुद्धा यश मिळेल. तर चौथा शुभ ग्रह योग म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह 6 तारखेपर्यंत धनस्थानात आणि त्यानंतर महिन्यासाठी पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे 3ऱ्या घरातून, ज्याचा पुन्हा एकदा लाभ आर्थिक बाबतीमध्ये व्हायला मदत होईल. विशेष करून जी मंडळी आभूषणं, सोनं, चांदी, दागदागिने, महागडं फर्निचर, स्त्रियांची वस्त्र, लहान मुलांची वस्त्र, लक्झरी वस्तू, डेअरी प्रोडक्ट्स, कोल्ड्रिंक्स, स्वीट्स म्हणजेच मिष्टान्न या संदर्भातले व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने जोडलेले आहेत, त्यांना हा महिना या शुक्राच्या आधिपत्याखाली विशेष लाभाचा राहणार आहे. मात्र मंगळ ग्रह हा आपल्या व्यापार आणि व्यवसाय दाखवणाऱ्या 7व्या ग्रहाचा स्वामी ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यवसाय, कौटुंबिक आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये संघर्ष मात्र करायला लागणार आहे. हे अवश्य ध्यानात ठेवून चालायचं आहे, म्हणजे स्वतःला बॅलन्स करायचं आहे. तसेच नोकरदार मंडळींना 16 नोव्हेंबर नंतर बदलणारा रवी ग्रह नोकरीमध्ये काही अनुकूल परिणाम सुद्धा वाढवेल. लाभाची गणितं आपण समजून घेतली आता काही सावधानता ह्या महिन्यात काय बरं बाळगायची आहे, कारण काही अशुभ ग्रहांचे परिणाम सुद्धा मिळणार आहेत. तर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घ्यावी लागणार आहे प्रचंड काळजी, कारण आपल्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह रवी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या प्रथम स्थानातून नीच राशीची म्हणजे अशुभ फळं देणार आहे, कारण तो आपल्याच राशीमध्ये आहे, ज्यामुळे आपल्या आत्मविश्वास जो आहे तो नको तितका वाढून आपल्या व्यवहारातील समतोल मात्र बिघडू शकतो. पहिल्या पंधरवड्यात काही व्यवहारात स्वार्थीपणा वाढून आपण नुकसान होण्याचा हा कालखंड आहे, तेव्हा अवश्य ध्यान ठेवा. या काळामध्ये कुठलेही व्यावसायिक आणि व्यावहारिक निर्णय घेतेवेळी संपूर्ण सावधानता,
योग्य सल्लामसलत करूनच निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, हे अवश्य विसरू नका. आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. काही जुने आजार या पहिल्या पंधरवड्यात डोकं वर काढू शकतात, तेव्हा आरोग्याकडे मात्र लक्ष ठेवा, दुर्लक्ष करू नका. उगाचच दिखाव्याच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. कर्ज काढून सण साजरे करू नका. उधारी, उसनवारी, कर्ज यापासून लांब राहिलेलं बरं राहील, असं आपल्याला हा पहिला पंधरवडा रवीच्या माध्यमातून सांगत आहे. कळतंय पण वळत नाही, असा काहीसा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे. तेव्हा सांभाळा सांभाळा. लिक्विड इन्फेक्शन, किडनी, स्किन इन्फेक्शन, कफजन्य आजार याकडे या पहिल्या पंधरवड्यात बिलकुल दुर्लक्ष करू नका. श्वसनाचा काही त्रास असेल तर अवश्य नाकावरती मास्क घालायला विसरू नका. तसेच घराचे काही काम करणार असाल तर ह्या कामावर मात्र स्वतः जातीने लक्ष द्या, नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. विशेष करून घरातील इलेक्ट्रिक वस्तू, धारदार वस्तू, अग्नी, विजेची उपकरणं आणि वाहन या बाबतीमध्ये आपल्याला या महिन्यात आणि या कालखंडात काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा घातपात, अपघात होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शुक्र, रवी, बुध या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी उत्तम लाभणार आहे. अवश्य आपण त्या दृष्टीने प्रयत्न वाढवू शकता, करू शकता. या काळामध्ये शुक्राचं गुरुग्रहाच्या राशीमधून पराक्रम स्थानातून होणारं गोचर भ्रमण यशप्राप्तीसाठी मात्र आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा अशी सूचना देत आहे. म्हणजेच आधी माहिती करून घेतलेल्या सगळ्या शुभ आणि लाभाच्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा उपयोग चालणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा. संघर्ष व प्रयत्न, त्याचबरोबर सबुरी आणि श्रद्धा ही चतुर्सूत्री आपल्याला उपयोगात आणायची आहे चांगला परिणाम साधण्यासाठी. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आणि कुठल्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणं लाभाचं राहील आणि कुठे राहायचंय सावध, तर आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर आमचा संपर्क नंबर म्हणजेच व्हॉट्सअपवरती आपण मेसेज करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातलं शेअर मार्केट याच्याबद्दल अभ्यास केला तर फार्मा, बँकिंग, ऑटो, इन्फ्रा, IT, केमिकल, FMCG हे सेक्टर बऱ्यापैकी आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींनी या महिन्यात मात्र अत्यंत सावधानपणे ट्रेडिंग करायचं आहे. तर मंडळी, ही होती सर्व महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी. आपण हे राशी भविष्य महिन्याचं मासिक पाहतोय. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये सगळ्या 12 घरातून 12 राशीतून होत असतो, कारण चंद्र 2.25 दिवसाने आपली राशी बदलत असतो. हे गोचर भ्रमण त्यामुळेच या संपूर्ण महिन्यात 6वं, 8वं आणि 12वं ज्या वेळेला आपल्या राशीला येतं त्यावेळेला शास्त्र सांगतं की काळजी घ्या आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची. तर मंडळी, या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं राहणार आहे. त्या तारखा असणार आहेत 12, 13, 16, 17, 25, 26, 27. त्यामुळे या दिवशी कुठले व्यवहार करत असाल अवश्य करा, परंतु सावधानता मात्र प्रचंड ठेवा. मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणार आहे 1 ते 11, 14, 15, 18 ते 24 आणि 28 ते 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायचे निर्णय घ्यायचे असतील, काही महत्त्वाच्या मीटिंग्स करायच्या असतील तर अवश्य या तारखांचा वापर करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच खाली दिलेली असते. अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा महत्त्वाचे आहे, पाहायला विसरू नका. या महिन्यामध्ये शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवण्यासाठी मारुतीची आणि महालक्ष्मीची उपासना वाढवायची. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक आणि भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठण करा, अगदी वेळ मिळेल तसा आणि जास्तीत जास्त. मंडळी, ही होती आपल्या तुळ राशीची ह्या नोव्हेंबर महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. अगदी आमच्या त्याच संपर्क नंबरवर आपल्याला पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार,
हा टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ मागवण्यासाठी 151 रुपये फोन पे करू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, ही सुद्धा यंत्र आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं हे धूप दीप पात्र, अगदी पितळेचं, आणि त्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत. असं हे पात्र काय बरं उपयोगाचं, तर आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढण्याकरता, वास्तूतले सकारात्मकता वाढण्याकरता, काही बारीक सारीक दोष असतील ते निघून जाण्याकरता एका वाटीमध्ये आपण कापूर आणि त्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे 2 अग्नी प्रज्वलित करून सर्वप्रथम आपल्या देव्हाराला ओवाळावे. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत सर्व मंगल मांगल्य सारखा शुभ मंत्र किंवा कुठलाही शुभ मंत्र पठण करत हा अग्नी संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवावा. अशा रीतीने वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवायला या अग्नी तत्वाने अतिशय सुंदर अनुभव येतो. तर मंडळी, हे पात्र धूपदीप आपल्याला मागवायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन अवश्य ऑर्डर बुक करू शकता. मंडळी, असा राहणार आहे तूळ राशीसाठी नोव्हेंबर महिना, आणि ही दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. ज्योतिष कट्टाच्या वतीने आनंद, भरभराट, आरोग्य आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच आपल्यासाठी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कळावी लोभाय असावा. धन्यवाद.